बहिणीचा फोन आला होता आणि आम्हाला वडाच्या झाडाचं प्लांटेशन करण्यासाठी सातारा परिसरमध्ये डोंगरावरती संकल्प वनराईमध्ये जायचं होतं. त्यामुळे मी तयारी चालू केली. मी, देवची मम्मा, बहीण अश्विनी आणि आमचा भाचा, आम्ही त्याला प्रेमाने जादू म्हणतो, लाडाने जादू म्हणतो, तसं त्याचं नाव वीरू आहे. वेळ लागेल म्हणून पाणी भरून घेतलंय. तयारी करून निघलोय आता. शूज वगैरे घालून निघायचंय. देव खाली गेलेला आहे, त्याला अजून माहिती नाही आपल्याला डोंगरावरती जायचं आहे म्हणून. नेमकी निघाल्यानंतर तो ग्राउंडवरून खेळून आलाय आणि बॅट घेऊन तो पण सोबत निघालाय. एक दीड तास खेळतो तो. तहान लागली म्हणून पाणी पितोय आणि खूप उत्साहानं वीरू येणार आहे म्हणून त्याची वाट बघतोय. आमचा वीरू आणि आमची सिस्टर अश्विनी आलेत. आता सगळे सोबत निघतोय. अश्विनी, त्याची ननंद. वीरू खूपच एक्साइटमेंटमध्ये दिसतोय. कुठं बसावं. अजून बऱ्यापैकी पाऊस झालेला नव्हता, तर आम्ही सगळे सोबत निघालोय. सातारा परिसरातील डोंगरामध्ये काही ठिकाणी खड्डे आणि काही ठिकाणी सिमेंटचा रस्ता आहे. अजून रस्त्याचं काम चालू आहे. सर्वजण छान गप्पा मारत निघालोय. हा सोलापूर धुळे हायवे, त्याचा ब्रिज, आणि इथून सुरू होते. आणि हे एक सोबत घेतलेलं वडाचं झाड. इकडं असं संध्याकाळच्या वेळेला शहरातून बरेच लोक फिरायला येतात. पाऊस पडल्यानंतर खूप सुंदर आणि छान वातावरण असतं इकडं. इथे एक प्लॉटिंग झालेली, त्याला विस्पर व्हॅली म्हणून असं नाव दिलेलं आहे. कारण या प्लॉटिंगच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस डोंगरच आहे आणि इथलं पावसाळ्यातलं वातावरण अप्रतिम असतं. त्याच्यामुळे याला विस्पर व्हॅली असं त्या प्लॉटिंगला नाव दिलेलं आहे. आता आपण आलो आहे सातारा परिसरामधल्या संकल्प वनराईमध्ये. इथून गेटमधून आपण एंट्री करणार. देवनं वडाचं झाड घेतलं आहे. मम्मा खुश, वीरू पण खूप एक्साइटमेंटमध्ये. सगळेजण संकल्प वनराईमध्ये प्रवेश करतोय. हे संकल्प वनराईमध्ये आलो आहे आता. आज रविवारचा दिवस, त्याच्यामुळं सगळ्यांना वेळ आहे. हे संकल्प वनराई हे 8 एकरमध्ये. याच्यामध्ये एव्हरी संडे मॉर्निंग प्लांटेशन होत असतं. या अगोदर पण आम्ही संकल्प वनराईमधील बऱ्याचशा मित्रमंडळीसोबत इथं खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि ती जगवली पण आहेत. झाड खोदून लावण्यासाठी काही आणलं नव्हतं, म्हणून गाडीमधील जे काही स्टेफनी आणि व्हील फिट करायचा जो काही पाना आहे, त्याला एका साईडनं टोकदार असल्यामुळं खड्डा घ्यायला कामं येईल म्हणून तो घेऊन आला. आणि त्यानं अगोदरच जे काही खड्डे इथे केलेले होते ते भुसभुशीत करून
त्याच्यामध्ये आम्ही प्लांटेशन करतो आहे. विरूने झाडासाठी पाणी पण आणलेलं आहे आणि तो प्लांटेशन करण्यासाठी खूपच एक्साइटमेंटमध्ये आहे, तो आणि त्याची मम्मा. तसं जर बघितलं तर हे झाड वडाचं वट सावित्री पौर्णिमेला आणलं होतं. शहरामध्ये वड शोधणं खूप अवघड जातं, म्हणून एक वडाचं झाड आणलं. वट पौर्णिमेच्या दिवशी ते कामातही आणलं आणि त्याचं नंतर प्लांटेशन करतो आहे आम्ही इथं. तसं या वनराईमध्ये कुणीही येऊ शकतं. इथं खूप सारे झाडं जे आहेत ते प्लांटेशनसाठी आहेत. ज्यांना कोणा प्लांटेशन करायचं आहे ते इथं रविवारच्या वेळा किंवा इतर वेळासुद्धा येऊन प्लांटेशन करू शकतात. सर्व साहित्य आहे. ज्यांना कोणाला योगदान द्यायचं आहे संकल्प वनराईमध्ये ते येऊन देऊ शकतात. संकल्प वनराईचा उद्देश फक्त एवढाच आहे, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त झाडाची लागवड करणं आणि ते वाढवणं लोकसहभागातून. आता आमचं प्लांटेशन झालं आहे. देवना पण एक तिथलं एक झाड प्लांट केलं आहे. तसं आम्ही बऱ्याच वेळा या संकल्प वनराईमध्ये येत असतो. जसा वेळ मिळेल तसं प्लांटेशन करत असतो. आता थोडीशी मस्ती, थोडंसं फोटो सेशन केलंय. फोटो काढणे ही आठवणीसाठी खूप छान आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आपण मागच्या आठवणी ताज्या करायच्या त्यावेळेला आपण हे फोटो जर बघितले तर खूप छान वाटतं. दिवसेंदिवस प्रत्येकाचं वय वाढत चालतं आणि जुने फोटोज वगैरे बघून आपला आनंद पुन्हा द्विगुणित होत राहतो. देवचा आता मस्तीचा टाईम झाला आहे. सगळ्यांनी संकल्प वनराईमध्ये हिंडून फिरून आनंद घ्यायचं ठरवलंय. आता दिवस मावळत चाललाय. संध्याकाळची वेळ होत आली. विरू आणि देव खूप मज्जा करतात. पण पाऊस पडल्यानंतर इथलं वातावरण यापेक्षाही छान दिसेल. देवला क्रिकेट बघण्याचा आणि खेळण्याचा खूपच छंद आहे. त्याच्यामुळं तो अश्विनीला थ्रो कसा फेकायचा, कुणाचा बॉल किती दूरपर्यंत जातो याची प्रॅक्टिस करून घेतोय. विरू पण तयार झालाय. चला आता वेळ संपली, संध्याकाळ होते. घरापासून बरंचसं अंतर आहे, त्यामुळे आता निघावं लागेल. बाय बाय. मी पण निघालोय. जाताना नेहमी आल्यानंतर प्रत्येकाने गेट लावून घ्यायचं असते. सर्वकडून याला वॉल कंपाऊंड केलेलं आहे वनराईला. आता संध्याकाळ झाली, निघतोय. चला, धन्यवाद. पुन्हा भेटूया.